टिफिनसाठी अगदी हेल्दी असा अख्ख्या मुगाचा डोसा. इथे मी अर्ध फुलपात्र अख्खे मूग आणि त्याच फुलपात्राच्या मापाने अर्ध फुलपात्र इतके तांदूळ घेतले आहे. आता हे सगळं आपण स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून रात्रभरासाठी भिजत घालून ठेवूया. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही हे 3 ते 4 तासासाठीही भिजत घालू शकता. आता हे भिजल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यात घालून हे मिश्रण वाटून घेऊया. हे मिश्रण अगदी आपण डोस्याला जसं बॅटर तयार करतो त्या पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने छान वाटलं गेलं पाहिजे. आता हे सगळं मिश्रण आपण एका भांड्यात काढून घेऊया. हा डोसा बनवायला तुम्हाला कुठल्याही फर्मेंटेशनची गरज नाही. अगदी दळल्यानंतर 2 ते 3 मिनिटात आपण हा डोसा बनवायला लगेचच घेऊ शकतो. आणि हा डोसा अगदी छान जाळीदार असा तयार होतो. आता हे मिश्रण तयार झालं आहे. यात आता चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि लगेचच याचे डोसे तयार करायला घेऊया. इथे मी तवा छान गरम करून घेतला आहे. तव्यावरती 1 चमचा इतकं तेल घातलं आणि तेल छान पसरवून दिलं आहे. आता आपण लगेचच याचे डोसे तयार करून घेऊया. आपण नॉर्मल जसा डोसा तयार करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे सगळे डोसे तयार करून घ्यायचे आहे. दोन्ही बाजूनी तेल लावून छान हे डोसे खरपूस असे भाजून घेणार आहे. तुम्ही बघू शकता हे डोसे इतके छान तयार होतात आणि खायलाही अगदी चवदार लागतात हे डोसे. अशाच पद्धतीने मी बाकीचेही डोसे तयार करून घेतले आहे. हा डोसा अगदी दीर्घकाळापर्यंत मऊ राहतो म्हणून मुलांचा काय तर मोठ्यांच्याही टिफिनसाठी हा अगदी योग्य असा पर्याय आहे. डाएट करताना चव सोडायची गरज नाही. योग्य पर्याय निवडला की आरोग्य आणि टेस्ट दोन्हीही आपल्या हातात असतं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच हेल्दी रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरनं बघत असाल तर पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका. आपण सगळे मिळून आरोग्यदायी खाण्याची सवय लावूया. पुन्हा भेटूया एका नव्या हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.